नमस्कार मित्रांनो, मी सुनील शिवशरण बोलत आहे. आता टिंभुर्णी शहरामध्ये अगदी टिंभुर्णी म्हणजे अगदी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं हे गाव सोलापूर पुणे हायवेला लगत असलेले टिंभुर्णी शहर. टिंभुर्णी शहरामध्ये आपल्याकडे जवळजवळ 1.5 एकरामध्ये बांधलेलं 22,000 स्क्वेअर फूट बांधलेलं मंगल कार्यालय आपल्याकडे दिसून आलेलं आहे. ते टिंभुर्णी शहरामध्ये म्हणजे टिंभुर्णी अकलूज हायवेला ते मंगल कार्यालय आहे. त्या संत सावतामाळी मंगल कार्यालय अशा पद्धतीचं त्याचं नाव आहे. तर ते आपल्याकडे विक्रीस आलेलं आहे. दुमजले आहे. अगदी त्यांचं बांधकाम पण त्यांनी स्टील जवळजवळ 4,000 ते 5,000 लोकसंख्या त्यामध्ये बसेल अशा पद्धतीने बांधलेला आहे. त्यामध्ये 25 ते 30 mm चे सगळे बार वापरलेले अशा असलेली ती मंगल कार्यालय आहे. तर ते मंगल कार्यालय आपल्याकडे विक्रीस आलेलं आहे. तर ते दाखवतो तुम्हाला, या माझ्या मागे. तर आपण मंगल कार्यालयाजवळ आलो आहोत. पार्किंगला तर खूप मोठा स्पेस आहे, ते पण दाखवतो. हे संपूर्ण कॅमेऱ्यात बसत नाही एवढं मोठं मंगल कार्यालय आहे. हे बघून घ्या, हेच ते मंगल कार्यालय. हे बघा, मंगल कार्यालयात जायच्या अगोदर तुम्हाला मी दाखवतो. त्याच पद्धतीने इथे असा तिने मंगल कार्यालयाला लागून हे संपूर्ण असं हे मंगल कार्यालयाला लागून हे 28 गुंठ्याचा प्लॉट आहे. संपूर्ण रिकामा ओपन आहे. हे बघून घ्या. हे अशा पद्धतीने पार्किंग पण होईल किंवा भविष्यात हे तुम्ही प्लॉट पाडून विक्रीसुद्धा होईल. हे बघा, अशा पद्धतीने हे जागा आहे. त्याच पद्धतीने मंगल कार्यालयाच्या उजव्या व डाव्या बाजूला दोन्हीही बाजूला म्हणजे दुतर्फा मंगल कार्यालयाच्या दुतर्फा जागा आहे शिल्लक सोडलेली. हा रस्ता तर दाखवला आहे तुम्हाला मी. हे बघा, तिथं ही जागा शिल्लक आहे पार्किंगसाठी. हे बघा, ही पार्किंगसाठी जागा आहे. अशा पद्धतीने गार्डनप्रमाणे आहे. हे बघा, अगदी निसर्गरम्य ठिकाणी वातावरणामध्ये मंगल कार्यालय आहे. 11,000 स्क्वेअर फूट खाली आणि 11,000 स्क्वेअर फूट वरती आहे. 25 व 30 mm चे बार टाकलेले आहेत. हे ऑफिस आहे. हे बघा, हे ऑफिस आहे. अशा पद्धतीने ऑफिससुद्धा आहे. आपण आता मंगल कार्यालयात प्रवेश केला आहे. हे बघा, 11,000 स्क्वेअर फूट असलेलं हे मंगल कार्यालय अगदी भव्य. हे बीम दिसलेत अगदी मजबूत, 25-30 mm चे बार टाकलेले आहेत. हे अशा पद्धतीने मंगल कार्यालय आहे. पुढे असे स्टेज आहे. खाली 3-4 रूम आहेत. नवरा नवरी कक्ष, वधूवर पक्षासाठी रूम्स आहेत. चारी बाजूने अशी रस्ते आहेत, शटर आहेत, अडचण होऊ नये वगैरे म्हणून हे अशी रूम आहे. हे बघा, त्यामध्ये संडास बाथरूम अशा पद्धतीने आहे. हे बघा, एका बाजूला टॉयलेट आहे, एका बाजूला बाथरूम आहे. अगदी भव्य असं मंगल कार्यालय आहे. हे बघा, त्याच पद्धतीने डाव्या आणि उजव्या स्टेजच्या डाव्या उजव्या बाजूला असे वधूवरासाठी असे रूम आहे. चेंजिंग रूम किंवा राहण्यासाठी, वधूवरांचा मुक्काम करण्यासाठी असे रूम्स आहेत. हे बघा, आणि त्याच पद्धतीने म्हणजे ह्या बाजूला जेवण कक्ष आहे. बाहेर पडण्यासाठी किंवा आत येण्यासाठी चारी बाजूने मोठे मोठे शटर्स गेट आहेत. हे जेवण बनवण्यासाठीचं हॉल आहे. हे बघा, आणि त्याच पद्धतीने व्हेंटिलेशन
बांधकाम म्हणजे पूर्ण RCC ब्रिजला बांधण्यासाठी जी स्टील वापरण्यात आले ते वापरलेलं आहे. दुमजले आहे. 11,000 स्क्वेअर फूट म्हणजे 22,000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम आहे. 58 गुंठे जागा आहेत. इथे एक रूम आहे. हे बघा, पॅकेजसह दिलं जात होतं. DJचं सामान वगैरे ठेवलेलं आहे इथे. आता तुम्हाला वरती घेऊन जातो. दुमजली आहे. हे बघा, दुमजली इमारत आहे ही. भव्य हॉल आहे असा इथे. जवळजवळ 2,500 ते 3,000 लोक बसतील असा हॉल आहे. हे बघून घ्या. व्हेंटिलेशनसाठी पूर्ण ओपन आहे. हे बघा, अशा पद्धतीने आहे. वधू वरासाठी कक्ष, संडास बाथरूम अशा पद्धतीने आहे. स्टेज आहे अशा पद्धतीने. हे बघा, म्हणजे खाली रूम आहे, स्टेज आहे, वरती रूम आहे, स्टेज आहे. हे एक रूम आहे. हे अशा प्रकारे हॉल आहे. स्टेज दाखवला आहे तुम्हाला मी. अशा प्रकारे हॉल आहे. तुम्हाला घेऊन चलतो. चला आता. समोरून सुद्धा एंट्री आहे. एंट्री म्हणजे 4ही-5ही बाजूने एंट्री ठेवलेली आहे त्यांनी. हे बघा, फ्रंटला पण एंट्री आहे. हे बघा, फ्रंटला सुद्धा अशा पद्धतीने एंट्री आहे. हे बघा, आणि त्याच पद्धतीने हा रस्ता दिसतोय मेन डांबरी रोडला लागून, म्हणजे 2 नंबरचा प्लॉट आहे. एंट्री आहे अशा पद्धतीने. अशी एंट्री आहे. पूर्ण पार्किंगसाठी वगैरे जागा आहे. 58 गुंठे 11,000 म्हणजे स्क्वेअर फूट बांधकामामध्ये आहे. तुम्हाला आता मी पूर्ण दाखवलेलं आहे. तर पुन्हा आपण खाली उतरतोय. खालच्या हॉलमध्ये आलो आहे. इतर माहिती नंतर सांगतो. ठीक आहे, चला. तर मित्रांनो, आता हे संपूर्ण मंगल कार्यालय, म्हणजे हे मंगल कार्यालयाची जागा एकूण 54 गुंठे म्हणजे 1.5 एकरावरती 22,000 स्क्वेअर फूट RCC 22,000 स्क्वेअर फूट असलेलं बांधकाम असलेलं हे मंगल कार्यालय आहे. दुमजली आहे. अगदी टेंभुर्णी अकलूज हायवेला टेंभुर्णी शहरामध्ये ही प्रॉपर्टी आहे. ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. म्हणजे मी तुम्हाला व्यवहारासंदर्भात सांगेन नंतरचं. त्याच पद्धतीने मला संपूर्ण महाराष्ट्रामधून मला प्रॉपर्टी घेण्यासाठी किंवा देणाऱ्यांचे फोन येत आहेत. ज्यांना प्रॉपर्टी विकायची असेल किंवा विकत घ्यायची असेल त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. त्याच पद्धतीने सेवा दिली जाईल. माझ्या प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. त्याच पद्धतीने ह्या म्हणजे मंगल कार्यालयाची प्राईस जी आहे, किंमत जी आहे, ते मी काय मोबाईलमध्ये कोट करू शकत नाही, म्हणजे किंमत सांगू शकत नाही. ज्यांना खरंच घ्यायचं असेल त्यांनी माझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. फोन नंबर दिलेला आहे, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. त्यावर चर्चा केली जाईल. कारण मोठी अमाऊंट आहे, त्यामुळं ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी थेट माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. नमस्कार.